हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर परत एकदा आपण खूप दिवसांनी रेडीमेड रांगोळी ट्युटोरियलचा व्हिडिओ बघणार आहोत. काही दिवसातच गणपती बाप्पाचे आगमन होईल आणि गणेश चतुर्थीसाठी काही स्पेशल अशा रांगोळ्याची सिरीज मी घेऊन येणार आहे आणि त्याची सुरुवात आपण आज या सुंदर अशा गणपतीच्या रांगोळीनी करणार आहोत. त्यासाठी एक A4 साईज पेपरवरती मी सुंदर असा गणपतीचा जो चेहरा असतो त्याची जी डिझाईन आहे त्याची प्रिंटआउट काढून आणलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता प्रिंटआउट घेतलेली आहे. त्याच्यावरती मी OSP शीट व्यवस्थित लावून घेतलेली आहे. इथे मी 100 मायक्रॉनची OSP शीट यूज केली आहे. तुम्ही कुठल्याही मायक्रॉनची तुम्हाला जशी अवेलेबल होईल तशी तुम्ही वापरू शकता. तर मी सहसा रांगोळी मार्करने ट्रेस करत नाही, कारण बऱ्याच वेळा ते रांगोळीवरती त्याचे मार्क दिसतात. पण जेव्हा आपण कुठलीही रांगोळी करतो आणि त्याच्यामध्ये जर फेशियल एक्सप्रेशन्स असतील तर मी ते ट्रेस करते. कारण मग आपण जेव्हा रांगोळीमध्ये कंप्लीट झाल्यानंतर जे डिटेलिंग करायला जातो तर ते आपण असं रँडमली करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला एक्झॅक्ट आईचं लोकेशन म्हणा, नाकाचं लोकेशन म्हणा, तर ते लागतं आपल्याला. तर त्यासाठी मी अगोदर इथे मार्करने पर्मनंट मार्कर यूज केला आहे. तर पर्मनंट मार्करने मी अगोदर इथे पूर्ण इमेज आहे ती ट्रेस करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे फेविक्रिलचा. प्रमाण आपलं नेहमीचं जे असतं ते 50% पाणी आणि 50% ग्लू व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मी ब्रशनी त्याच्यावरती ग्लू अप्लाय करत आहे. तर इथे मी पहिल्यांदा ग्लू अप्लाय करण्यासाठी फ्लॅट ब्रशचा उपयोग केला आहे. जेव्हा आपल्याला ग्लू खूप जास्त जागेमध्ये एकदम लावायचं असतं तेव्हा आपण फ्लॅट ब्रश वापरू शकतो. त्याच्यानंतर मी ते बॉर्डर व्यवस्थित करण्यासाठी तिथे स्मॉल साईज ब्रश वापरला आहे. ग्लू लावून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती रांगोळी टाकून घ्यायची आहे. ती व्यवस्थित प्रेस करून जी एक्स्ट्राची रांगोळी आहे ती बाजूला काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता मी अगोदर गणपतीचा मुकुट आणि त्याच्यानंतर त्याचे जे केस आहेत ते कंप्लीट करून घेतलेले आहेत. यानंतर आपण आता गणपतीचा जो चेहऱ्याचा पार्ट आहे तो करणार आहोत. चेहऱ्यासाठी मी इथे थोडासा लाईट असा स्किन कलरचा उपयोग करणार आहे. स्किनच्या कलरसाठी तुम्हाला बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शेड्स मिळतात. तर त्यासाठी मी इथे अगोदर एकदम फेंट असा जो आपण म्हणू शकतो की फेअर जो कलर असतो तर त्याच्यासारखा हा कलर आहे, तर तो मी इथे यूज केलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण चेहरा अगोदर फर्स्ट लेअरमध्ये करून घ्यायचा आहे. यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ मी गौरीचे जे मुखवटे असतात त्याची रेडीमेड रांगोळी कशी बनवायची त्यासाठी बनवणार आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ मी अपलोड केला की लगेच पाहता येईल. तर आपला आता फर्स्ट लेअर ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे. फर्स्ट लेअर झाल्यानंतर व्यवस्थित ती रांगोळी आपल्याला ड्राय करून घ्यायची आहे. जर रांगोळी व्यवस्थित ड्राय नाही झाली आणि तुम्ही त्याच्यावरती सेकंड लेअर करायला चालू केला तर जी रांगोळी आहे खाली ती ओली असल्यामुळे ती बेसवरून निघायला लागते आणि मग तिथे परत पॅचेस पडतात. त्यामुळं रांगोळी कम्प्लिटली ड्राय होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे आणि जेव्हा ती कम्प्लीट ड्राय होईल तेव्हाच आपण सेकंड लेअर करायचं आहे. अशा प्रकारे आपण व्यवस्थित सेकंड लेअर पण कंप्लीट करून घ्यायचं आहे.
सेकंड लेअर कंप्लीट झाल्यानंतर तोही आपल्याला व्यवस्थित ड्राय करून घ्यायचा आहे. यानंतर आपण ॲक्रिलिक कलरचा यूज करून जे फेशियल फीचर्स आहेत ते काढणार आहोत. चेहऱ्याला ना थोडीशी डेप्थ मिळावी किंवा तो एक 3D फॉर्ममध्ये आपल्याला दिसावा, यासाठी आपण इथे ॲक्रिलिक कलरचा यूज करतो आहे. सुरुवातीला मी इथे तुम्ही बघू शकता ब्राऊन कलर घेतलेला आहे. त्याचं नाव आहे बर्न सियाना. तर तो कलर मी थोडासा त्याच्यामध्ये व्हाईट कलर मिक्स करून घेतलं आणि त्याला फेंट केलं आहे थोडासा, आणि तो मी आता जो वरचा मुकुट आहे त्याच्यासाठी यूज करते आहे. तर त्याला एक थोडीशी डेप्थ मिळावी म्हणून मी तो कलर तिथे यूज केलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी ब्लॅक कलर घेऊन जी आउटलाईन होती अगोदरची ती ब्लॅक कलरने मी काढून घेत आहे. ॲक्रिलिक कलर यूज करताना लक्षात ठेवायचं आहे की त्याच्यात पाणी खूप जास्त मिक्स करायचं नाही. जर ॲक्रिलिक कलरची कन्सिस्टन्सी बऱ्यापैकी थोडीशी पातळ असेल तर अजिबात पाणी मिक्स करू नका. जर नसेल, जे काही जुने कलर असतात तर ते हळूहळू थोडे थोडे थिक व्हायला लागतात, तर तेव्हा तुम्ही अगदीच किंचित असं पाणी ॲड करू शकता. खूप पाणी जर तुम्ही ॲड केलं तर जेव्हा आपण ते रांगोळीवरती लावायला लागतो तर पाणी असल्यामुळं तो जो कलर आहे तो पूर्ण रांगोळीमध्ये पसरायला लागतो. त्यामुळे जेव्हा आपण ॲक्रिलिक कलरनी शेडिंग किंवा बॉर्डर करतो तर आपल्याला त्याबाबत जरा थोडी जास्त काळजी घ्यावी लागते की पाण्याचं प्रमाण आपल्याला अगदी किंचित ठेवायचं आहे, खूप जास्त पाणी वापरायचं नाही. तर चेहऱ्याला जी एक डेप्थ देणार आहोत आपण, त्यासाठी मी अगोदर जो पिंक कलर आहे, इथे मी बेबी पिंक कलर यूज केला आहे ॲक्रेलिकचा, आणि त्याच्यामध्ये किंचितसा तो ब्राऊन कलर मिक्स केला आहे. मी जो बेस कलर वापरला होता स्किन कलर, त्याच्यापेक्षा थोडासा डार्क असा शेड मी तयार केला आहे. जिथे जिथे शॅडोज असतात किंवा चेहऱ्याच्या ज्या शॅडोज पडतात त्या ठिकाणी मी हा कलर लावून घेत आहे. तर हा लावताना काळजी घ्यायची की ब्रशवरती खूप कमी कलर असला पाहिजे तुमचा. खूप जास्त कलर ब्रशमध्ये घ्यायचा नाही आहे. जरी घेतला तरी तो तुम्ही एखाद्या कपड्यावरती थोडासा टॅप करून घ्या, म्हणजे जो एक्स्ट्रा कलर आहे तो निघून जाईल. ते आपल्याला ड्राय ब्रशिंग टेक्निक यूज करायची आहे. म्हणजे ब्रश तुमचा कम्प्लिटली ड्राय पाहिजे आणि त्याच्यावरती थोडासा पेंट, आणि आपण ते हलक्या हलक्या हाताने स्ट्रोक्स द्यायचे आहेत तिथं. तर चेहऱ्यावरती जो शॅडोचा पार्ट असतो तर तो आपण अशा पद्धतीने या टेक्निकने आपण काढू शकतो. त्यानंतर परत एकदा ब्लॅक कलर घेऊन मी पूर्ण चेहऱ्याला आउटलाईन करून घेतली आहे. तसंच आपण चेहऱ्याचे जे फीचर्स आहेत, डोळे किंवा जे गणपतीची सोंड आहे ते पण आपण ब्लॅक कलरने करून घेणार आहोत. तर आता इथे बघा आपण पेननी ट्रेस केलं होतं, त्यामुळे आपल्याला खाली थोडं थोडं आउटलाईन ज्या आहेत त्या दिसत आहेत. पण जेव्हा आपण डोळे काढतो किंवा ओठ काढतो त्यावेळी आपल्याला एक्झॅक्ट लाईन तिथं मॅच होणं गरजेचं असतं. जर तुम्हाला लाईन त्या व्यवस्थित दिसत नसतील तर OHP शीट जी आहे ती थोडीशी प्रकाशाच्या दिशेने वरती उचलायची. त्यामुळे त्या ज्या खालच्या लाईन्स असतात त्या आपल्याला क्लिअरली विजिबल होतात. तर मग तुम्ही ते आउटलाईन कंप्लीट करून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये तुम्ही कलर फिलअप करू शकता. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी सेम टेक्निक वापरत आहे. गणपतीचा जो तिलक आहे तो काढण्यासाठी मी इथे रेड ॲक्रिलिक कलरचा वापर केला आहे. ॲक्रिलिक कलरनी बॉर्डर करताना किंवा कलरिंग करताना हळू करायचं आहे, खूप घाईत करायचं नाही आहे. कारण जर घाईत करायला गेलात आणि तो कलर जर आजूबाजूला कुठे लागला तर परत ते साफ करणं खूप अवघड होऊन जातं. जरी तुम्ही त्याला पाण्याने साफ करायला गेलात तरी मग त्याच्यावरती ते डाग तसेच पडून राहतात. डोळ्याचा जो आतला पार्ट आहे व्हाईट कलरचा, त्यासाठी इथे मी व्हाईट ॲक्रिलिक कलरचा यूज केला आहे.
तसेच आपण गणपतीचे जे दात आहेत त्याच्यावरती पण हा कलर लावून घेणार आहोत. ते आपण व्हाईट रांगोळीनी केलेलं आहे, पण जेव्हा व्हाईट रांगोळी इतकी उठून दिसत नाही, म्हणजे अगदीच एकदम पांढरा कलर दिसत नाही, थोडासा ग्रेइश कलर होतो तो. त्यामुळे परत मी त्याच्यावरती पूर्ण व्हाईट कलर लावून घेत आहे. आणि शेवटी मी हा गोल्डन कलर यूज केलेला आहे. जो मुकुट आहे त्याच्यावरती जे मणी आहेत त्याच्यामध्ये हा कलर मी यूज केलेला आहे. तर अशा प्रकारे आपली सुंदर अशी गणपतीची रेडीमेड रांगोळी तयार आहे. आता आपण जी एक्स्ट्रा OHP शीट आहे ती सिझरने कट करून घेऊया. तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि याच्यानंतरचे व्हिडिओ पण पाहायला विसरू नका, कारण आपण गौरी गणपती साठी जे रांगोळ्या लागणार आहेत त्याची एक सिरीज बघणार आहोत ट्युटोरियलची. त्याच्यामध्ये गौरीचे मुखवटे असतील किंवा नवीन बॉर्डर्स डिझाईन असतील किंवा गणपतीच्या काही वेगळ्या डिझाईन्स असतील त्या मी घेऊन येणार आहे. तर व्हिडिओ पाहायला विसरू नका.